अधिक होरा मार्च महिन्यापर्यंत असतो. परंतु छत्रपतींची जयंती म्हटल्यानंतर ती एकदा काय आधार काय साजरी केली तरी हरकत नाही. परंतु आता कुठेतरी एक असं मत मला लागलं की सर्वांनी मिळून एक कुठली तरी तारीख फिक्स करून त्या दिवशी शिवाजी महाराजांचा जल्लोष करावा. इंद्रजिमी जंब पर वाघवसु अंब पर रावण संग पर रघुकुल राज है. पौनबारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है. मंत्रणा युक्तीची यंत्रणा कळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा. सृष्टांचं रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो. ही अध्यक्षपदाची धुरा देण्यात आलेली आहे, जबाबदारी देण्यात आलेली आहे. आपण सर्व जेही पदाधिकारी आपण यानंतर जबाबदारीनं सगळे पदाधिकारी निवड करायची आहे आणि आपली टीम तयार करायची आहे. ती यासाठीच की कुठलंही कार्य करताना कोणी एक माणूस किंवा कोणी एक व्यक्ती कुठलाच उत्सव साजरा करू शकत नाही. अगदी मी सुद्धा विचार केला तरी मी यासोबत जोपर्यंत सर्व कार्यकर्ते मित्रमंडळी येणार आहे तोपर्यंत एखादा कार्यक्रम करू शकणार नाही. त्यामुळे हे सगळं टीमवर्क आहे. जसं आता सुशील भोईनी सांगितलं, दीपक भोईनी सांगितलं की समाज उपयोगी कार्य करा. छत्रपती शिवाजी राजे तारा बलुतेदारी चौथ्या अवस्था आली की सर्व जाती धर्माचं कल्याण आणि त्यांना सोबत घेऊन त्यांनी राज्य केलं आणि शून्यातलं विश्व निर्माण केलं. छत्रपतींच्या जसं सांगितलं की डीजे लावून आपण नाचतो, तर ह्या वर्षी डीजे लावून नाचण्यापेक्षा त्यांना वाचून छत्रपती शिवाजी महाराज आपण साजरी करावी. सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण सोबत घ्यावं. कारण छत्रपती शिवाजी राजे हे पण एका जाती धर्मापुरती मर्यादित नाही, ते सर्वांचे दैवत आहे आणि दैवतासाठी कुठल्या जाती धर्म ही संज्ञा असू शकत नाही. तर त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण चांगल्या प्रकारे कार्य करून मागच्या वर्षी सुद्धा शिवजयंती आपण चांगल्या प्रकारे साजरी केली. तर आपण यंदाही ही जयंती साजरी करावी. खरं तर मीही अगोदरपासून शिवजयंती काढत आलेलो आहे. मागच्या आमच्या वार्डात नरेश खंडारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काढली. यापूर्वी आम्ही प्रत्येक वेळी मार्च महिन्याचीच मिरवणूक काढलेली आहे आणि सर्वाधिक होरा मार्च महिन्यापर्यंत असतो. परंतु छत्रपतींची जयंती म्हटल्यानंतर ती एकदा काय आधार काय साजरी केली तरी हरकत नाही. परंतु आता कुठेतरी एक असं मत मला लागलं की सर्वांनी मिळून एक कुठली तरी तारीख फिक्स करून त्या दिवशी शिवाजी महाराजांचा जल्लोष करावा. 19 फेब्रुवारी जर शास्त्रीय घोषित केली असेल तर 19 करा किंवा जे आपण सगळेजण मिळून जो करायचं ते करा, काही हरकत नाही. परंतु दोन्ही केलं तरी आपल्याला काही स्पर्धा नाही. मार्च महिन्याची करू, त्याच्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये पुण्याला मे मध्ये आपल्या आखाजीच्या दिवशी आपण तेही करू. कारण आपल्या राज्याची माहिती एवढी आहे की आपण दररोज केली तरी चालते. परंतु ह्या वर्षी त्यांना छत्रपतींच्या फक्त केवळ तसबिरीला डोक्यावर न घेता डोक्यात घ्या. छत्रपतींचे विचार आचरणात आला केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची जय म्हणून काही होणार नाही. छत्रपती शिवरायांचे थोडेसे एखाद जरी गुण घेतला आपण आपल्यामध्ये तर ती खऱ्या प्रकारची शिवजयंती असेल एवढंच सांगतो. आम्ही अध्यक्षांच्या पाठीशी ठामपणे जिथं कमी तिथं आम्ही पहिले सांगितलं तन मन धनाने आम्ही तुमच्या सोबत आहे. एक साफ सुथरा एकदम नियोजन करा. कुठलाही भटभटीत कार्यक्रम करू नका किंवा त्या गोष्टीला भटभटीत स्वरूप येईल अशा प्रकारचं कुठलीच वागणूक आपल्याकडनं अपेक्षित नाहीये. त्या दिवशी मागच्या वर्षासारखे जल्लोष करा, जल्लोषाला महत्व द्या आणि हो सके तर स्टँडिंग कार्यक्रमाला तिथलं महत्व द्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दिवसभरात काय करता येईल, रात्री काय करता येईल, 10 वाजेपर्यंतचीच वेळ असते. त्यामुळे 10 वाजेच्या आतचं आपल्याला नियोजन करावं लागेल. त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने योग्य प्रकारच्या सगळ्या परवानग्या काढून घ्यायच्या. कुठलेच असं समजायचं नाही की काय होणार आहे, काय होईल.
आपलं काय होईल नाही तो नंतरचा भाग आहे. आपण सगळं कायदेशीर करायचं. कायदेशीर असलं म्हणजे आपल्याला कोणी आपल्याकडे बोट दाखवणार नाही. येणाऱ्या शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपण चांगलं कार्य कराल याबद्दल माझ्या मनात पुढे शंका नाही. चांगलंच काम कराल. आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे आहोत. सर्वांनी मिळून मिसळून आता टीम करताना जास्तीत जास्त मोठी टीम जम्बो टीम तयार करा आणि सर्वांना सहकार्य करा. केवळ इथं मिटिंगला आले म्हणजे आपली जबाबदारी संपली असं नाही. जोपर्यंत 19 फेब्रुवारीला रात्रीचे म्हणजे संपत नाही विषय आपला मिटिंग याचा शिवजयंतीचा, तोपर्यंत आपली सर्वांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी सर्वांनी लिहिल्या पेलवा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि पुनश्च शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नोकरीची सुवर्ण संधी महिला पुरुष नागरिकांसाठी खुश खबर खुश खबर खुश खबर. रॉयल एनफिल्डच्या अधिकृत डीलर्स असलेल्या उषा मोटर्स मध्ये जनरल मॅनेजर, सेल्स मॅनेजर, सर्व्हिस मॅनेजर, सीआरई, सेल्स एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर अकाउंटंट, सर्व्हिस ऍडवायझर, मेकॅनिक, डाटा ऑपरेटर आदी जागांसाठी बंपर भरती. चला तर मग वाट कसली बघताय, आताच खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांक आणि ईमेल आयडी वरती आपला रिझ्यूम करा शेअर आणि दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मुलाखत देऊन मिळवा उषा मोटर्स मध्ये काम करण्याची सुवर्ण संधी. पुणे मुंबई सारख्या हाय प्रोफाईल शहरांमध्ये होणारा मेकअप आता आपल्या भुसावळात. सुप्रसिद्ध मेकअप अँड हेअर आर्टिस्ट संगीता पवार यांच्या स्टुडिओ मध्ये मेसी बन, कर्ल हेअर, HD 3D मेकअप, एअरब्रश मेकअप, प्रो आर्टिस्ट मेकअप, कलर व्हील नॉलेज, हेअर स्ट्रेटनिंग, स्मूथिंग, हायलाइटिंग यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या साडी बॉक्सिंग आणि साडी वेअर ड्रिप करून मिळतील. सर्वच प्रकारच्या स्टायलिश हेअरस्टाईल, हेअर केमिकल, मेकअप आणि बॉडी पॅकेज साठी आजच अवश्य भेट द्या संगीता पवार मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्टुडिओला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.